नमस्कार मित्रांनो. आपण चुकीच्या पद्धतीने भटकंती केली ना तर आपल्या समस्यावर मात करता येत नाही. समस्या फार वाढत जाते. म्हणून आपण ज्यांनी ह्या रोगावरती किंवा समस्यावरती दुःखावरती मात केलंय अशा लोकांचं आपण आत्मचरित्र वाचलं पाहिजे. कारण की तेच लोक आपल्याला सांगू शकतात की सत्यता काय आहे, योग्य मार्ग काय आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला जर सांगायचं झालं तर आपल्या भारताचा क्रिकेटर युवराज सिंगला जेव्हा 2011च्या वर्ल्ड कप मध्ये कर्करोग झाला होता त्यावेळेस त्यांनी त्या कर्करोगाला हरवलं होतं. डॉक्टरच्या उपदेशाने हरवलं होतं, समोपचाराने हरवलं होतं. तर मित्रांनो, युवराज सिंग ही गोष्ट करू शकतो तर आपण का करू शकत नाही? तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचंय की कितीही मोठं संकट आलं, किती मोठा रोग आला, दुःख झालं तर त्याच्यावर आपण मार्ग काढला पाहिजे. आणि मार्ग आपण हिमतीने काढला पाहिजे, धाडसाने केला पाहिजे. तर संकटामध्ये खचू नका, धैर्याने पुढे जा, सामोऱ्याने पुढे जा. आणि मित्रांनो, आपली आशा आणि विश्वास नेहमी पल्लवीत ठेवा, हे तुम्हाला मला सांगायचंय. नमस्कार.